Welcome student. Today we discuss the permutation when some objects are identical. आता काहीशे ऑब्जेक्ट्स याच्यामध्ये आयडेंटिकल असले पाहिजे. आता कालपर्यंत आपण बरेचसे एक्झाम्पल पाहिले. त्याच्यामध्ये हिस्ट्री नावाचा शब्द होता. त्याच्यानंतर आपण सोलापूर नावाचा शब्द पाहिला. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की सगळे लेटर्स वेगवेगळे होते. पण आता इथं मी काही लेटर्स वापरले गुड याच्यामध्ये डी ओ हा रिपीट झालेला आहे. कालपर्यंत तसा प्रॉब्लेम नव्हता. इंडिया आय हा रिपीट झालेला आहे. मॅथमॅटिक्स याच्यामध्ये एम रिपीट झाला, ए रिपीट झालाय, टी रिपीट झालाय. असे विविध शब्द जे लेटर्स आहेत ते काय होतात, रिपीट्स होतात. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचं परम्युटेशन त्या ठिकाणी शिकायचं आहे. एक्सेट्रा सम लेटर्स ऑकर्स मोर दॅन वन्स आणि हेन्स ऑल लेटर्स आर नॉट डिस्टिंक्ट. म्हणजे इथं कालपर्यंत आपण सगळे डिस्टिंक्ट लेटर पाहत होतो वर्ड्स मधले. तर आज मात्र आपल्याला डिस्टिंक्ट लेटर मध्ये विचार करता येणार नाही. काय त्याच्यामधले काही वर्ड जे आहेत ते काय होणार आहे, रिपीट होणार आहे. फॉर एक्झाम्पल arrange the total number of arrays. How many असा प्रश्न तयार करू. How many distinct permutation can occur of letters of word odd. आता ऑड नावाचा शब्दप्रयोग आपण या ठिकाणी पाहतो. याच्यामध्ये डी हा काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. आता याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करतो. हाऊ मेनी डिस्टिंक्ट परम्युटेशन कॅन ऑकर्स ऑफ वर्ड लेटर्स ऑफ वर्ड ऑड. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे परम्युटेशन किती तयार होते. आता खरं तर आपण हे जर तिघे वेगवेगळे असतील तर किती परम्युटेशन अपेक्षित होतं. तीन मुलं तुम्हाला पुढे घेतलेले आठवत असतील. मी त्यांच्यामध्ये परम्युटेशन आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केला. किती उत्तर आलं आपलं, 6. किती परम्युटेशन तयार झालं, 6. तसं यांच्यामध्ये पण किती व्हायला पाहिजे, 6च परम्युटेशन होणं अपेक्षित आहे. बघूया इथं आपण उत्तर देऊ सोल्युशन. निवड ऑन can be written as O D1 and D2. The word or can be written as D1 and D2. मी याला D1 आणि D2 असं कन्सिडर केलं. आता हे दोन D सेमच आहे, पण मी आता आपल्या डिस्टिंक्ट लेटर्सचं परम्युटेशन करायचं म्हणून काय केलं, त्याला D1 मानलं, त्याला काय केलं मी D2 मानलेला. मग आता काय तिघ कसं झालं, डिस्टिंक्ट लेटर झालं. मी तर म्हणायचं O D1 and D2 are distinct letters किंवा different letters. Different letters can be arranged among themselves. Can be arranged among themselves in how many different. कसं उत्तर द्यायचं, हे तिघं जण वेगवेगळे आणि तिघांचे त्यांच्यामध्ये अरेंजमेंट करायचे. उत्तर काय आलं, 3p3 मीन्स 3 फॅक्टर. म्हणजे उत्तर किती आलं, 3 into 2 into 1 म्हणजे 6 डिफरंट केस. पण गडबड अशी झाली, इथे जर म्हणजे 6 डिफरंट केस करायला लागलो तर माझं उत्तर असेल OD1 D2 पहिला अरेंजमेंट, OD2 D1 दुसरा अरेंजमेंट, D1 OD2 तिसरा अरेंजमेंट, त्यानंतर D2 OD1 चौथा अरेंजमेंट, त्यानंतर D1 D2 पाचवा अरेंजमेंट आणि D2 D1 सहावा अरेंजमेंट. एवढे नंबर ऑफ डिफरंट वेज आपल्याला तयार करता येते. आपले उत्तर आपले 6 आले. मी 6 डिफरंट या ठिकाणी मानून घेतले. केव्हा हे मानू शकतो, जेव्हा मी हे D1 आणि D2 नाव लिहिल्यानंतर मला मानता येईल. आता मी जर हे नाव इरेज केलं तर काय गडबड, हे जे नंबर्स आहेत हे काय केले मी इरेज केले.
काय लक्षात आलं नाही मला? हा ओडीडी आणि हाही ओडीडी, याला डिफरंट परमुटेशन मध्ये आपण मोजू शकत नाही. हे दोन्ही कसे दिसतात मला? सारखेच दिसतात. हे दोन्ही एकच आहे. इथं जर आम्ही पाहिलं हे दोन्ही एकच दिसतात. इथं जर आम्ही पाहिलं तर दोन्ही एकच दिसतात. मग खऱ्या अर्थानं आपल्याला किती परमुटेशन मिळायला पाहिजे होते? 6. ज्यावेळेस आपण डिफरंटचा विचार करतोय त्यावेळेस किती मिळणं अपेक्षित होतं? 3 परमुटेशन. आणि जर मी हे डिफरंट मानतोय त्यावेळेस किती मिळायला पाहिजे? 7. पण आता हे दोन्ही कसे दिसायला कसे दिसतात मला? 7 दिसतात. मग इथं म्हणायचं हिअर D1 and D2 are same. And hence, it can be arranged among themselves. हे डिफरंट वेज, 2 डिफरंट वेज. पण हे दोन्ही कसे आहेत? सारखेच आहेत. वेगळे वेगळे दिलं तर 2 डिफरंट वेज आहेत. मग दोन्ही कसे आहेत? सारखे 2 लेटर्स आहेत. मग तेवढ्या लेटरने काय करायला आपल्या उत्तराला काय करायला लागेल? डिव्हाइड करून घ्यावं लागेल. आणि मग आपल्याला काय म्हणतो? डिस्ट्रिक्ट परमुटेशन मिळेल. मग इथं म्हणायचं हेन्स दी टोटल नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट permutation can be possible of letters of word ODD. Distinct permutation. I want distinct. And मग उत्तर कसं येतं? तर उत्तर येईल 3 factorial divided by 2 factorial. तेवढे आपल्याला काय करावं लागेल? वजा करून घ्यावं लागेल. म्हणजे उत्तर किती आलं? 3 factorial उत्तर आहे 3 into 2 into 1. त्याचं 2 into 1 ची दोन्ही गेट कॅन्सल. आन्सर बिकम किती आलं? 3 डिफरंट. म्हणजे आपलं 6 डिफरंट वेज उत्तर 3 डिफरंट वेज उत्तर येणार नाही. म्हणजे 6 डिफरंट वेज उत्तर येणार नाही. कोणतं उत्तर येणार अपेक्षित आहे? 3 डिफरंट वेज. मग कोणत्या असतील ते ओडीडी, डीओडी आणि डीडी एवढेच 3 वेगळे परमुटेशन आपल्याला येऊ शकतात. हे जे मगाशी मी सांगितलं हे सारखे सारखे दिसतात. जरी परमुटेशन 1 2 नंतर 6 जरी दिसले आपल्याला तर त्यातले डी आणि डी कसे वेगळे असू शकत नाही. म्हणून मगाशी सांगितलं जर 6 जाती जर ते वेगळे असतील तर ती झाली पाहिजे 6. आणि जर सेम असं नव्हतं तर झालं पाहिजे म्हणजे जेवढे सेम आहे तेवढे काय करायचं? त्याला डिवाइड करून घ्यावा लागेल. कळलं सगळ्यांना? ओके का? ठीक आहे का? Now we discuss the theorem. Consider a set of n objects where n1 objects are identical. आता n1 म्हणजे आपण उदाहरण आताच पाहिलं dd याला आयडेंटिकल आपण ते किती आहेत? 2 आहेत. And remaining letters किती राहिले? n minus n1 म्हणजे टोटल संख्या होती आपली 3. ते किती राहिले? आपण 2 जर गावते एकच शिल्लक राहिला पाहिजे. Are distinct number of permutations of these n objects is n factorial divided by n1 factorial असं आपल्या ठिकाणी म्हणता येते. म्हणजे डिस्टिंक्ट किती राहिले? समजा आपले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स असतील 10 त्यातले 3 सारखे 3 वर जर गेलो तर 7 जे 7 राहणार आहे ते सगळे कसे राहणार? वेगवेगळे राहणार, सेम राहणार नाही. तसं आपल्याला विचार करायला. आता आपण उत्तरच त्याचं काय करू? अगोदर गृहीत करू. समजा त्याचं उत्तर m आहे. मग त्याचं उत्तर किती होतं? आपण माहिती 3 होते. म्हणजे m ची किंमत आपण 3 गृहीत करू. इथे लक्षात m ची किंमत किती गृहीत करायची? 3. लेट m बी द टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट. म्हणजे 3 ही आपली मागाचं उत्तर ओडीडी चे अरेंजमेंटचं उत्तर होतं. किती अरेंजमेंटचं उत्तर होतं? 3. m ची किंमत आपण 3 घेतली. वेअर n1 आउट ऑफ n ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. मग त्यातली n1 म्हणजे किती? n1 कोणाला म्हणू? तर d रिपीटेड ट्वाइस. d किती वेळा रिपीट होता? त्याच्यामध्ये ट्वाइस वेळा होत होता. मग n1 आउट ऑफ n ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल म्हणजे त्यातला d नावाचा जो वर्ड लेटर होतं ते किती वेळा रिपीट होत होतं? 2 दा रिपीट होत होतं. द नंबर ऑफ परम्युटेशन n डिफरंट ऑब्जेक्ट्स इज. समजा आता आपण असं गृहीत धरलं होतं ज्यावेळेस उत्तर माझं 6 आलं त्यावेळेस मी त्यांना क्रमांक देते क्रमांक देता 2. त्यावेळेस माझा टोटल नंबर ऑफ परम्युटेशन काय आलं? उत्तर किती आलं आपलं? 6. का आलं रे? याला मी मानून घेतलं, याला 1 मानून याला 2 मानून काय होतं? हे सगळे झाले आपले सगळे डिस्टिंक्ट परम्युटेशन्स. हे जर मी डिस्टिंक्ट परम्युटेशन घेतलं तर माझं उत्तर किती यायला पाहिजे?
एन फॅक्टर यायला पाहिजे. किती उत्तर यायला पाहिजे? समजा सगळे धरलं की ते तिघ जण कसे आहेत? वेगवेगळे आहेत. तर माझं उत्तर किती आलं? आपलं 6 म्हणजे एनची किंमत किती घ्यायची आपल्याला? 6. एन फॅक्टरची किंमत किती घ्यायची? 3 फॅक्टर घ्यायची. कळलं याला? एमची किंमत किती घेतली आपण? 3 घेतली. आणि एनची किंमत किती घेतली? 3 फॅक्टर घेतली. एन बार एन फॅक्टर म्हणजे एनची पण किंमत किती घ्यावी लागेल आपल्याला? 3 घ्यावं लागेल. फॅक्टर याचा उत्तर याचं किती येतं? 6. मगाचं एक्झाम्पल आणि हे आपण सारखेपणा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो. Now, N1 objects can be rearranged among themselves. मी याला D1 आणि D2 मानून घेतो. त्यावेळेस हे मला दोन वेगळे दिसायचे. कालपर्यंत आपण एक्झाम्पल असं होतं की सारखे सारखे नंबर आपण एकत्र लिहायचो, वेगळे लिहायचो, तसा प्रकार. हे दोघं सारखे दिसत होते, मग आपण त्यांचे अरेंजमेंट करायचो. मग याचे जर अरेंजमेंट किती ऑब्जेक्ट्स आहेत? 2. त्यांचे अरेंजमेंट व्हायचं असं तर 2p2 डिफरंट वेट म्हणजे उत्तर किती आलं? 2 फॅक्टर वेट असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. म्हणून N1 फॅक्टर म्हणजे उत्तर किती आलं? 2 फॅक्टर असं आपल्याला विचार घ्यावा लागेल. हे सगळ्याचं उत्तर आपल्या लक्षात येतं. आता बघा पुढे काय म्हणलंय? N1 फॅक्टर वेट्स अमंग देमसेल्फ इफ दे आर ऑल डिफरंट. पण कधी होऊ शकतं त्याचं N1 फॅक्टर उत्तर? ते ज्यावेळेस डिफरंट असेल तेव्हाच. म्हणून मी म्हणलो होतो त्याला मी काय घेतलं? D1 मानलं, त्याला काय घेतलं मी? D2 मानलं. जेव्हा ते डिफरंट असेल तेव्हा त्याचं उत्तर किती? 2 फॅक्टर उत्तर. इथपर्यंत कळालं? Thus, each arrangement where the N1 objects are identical corresponding to the N1 factorial. मग त्याच्यामध्ये ह्या N1 फॅक्टर मध्ये N फॅक्टर कसे होते? थोडे कसे होते? आयडेंटिकल होते. डिफरंट अरेंजमेंट इफ दे ऑल आर डिफरंट. जर डिफरंट अरेंजमेंट आपल्याकडे असेल तर ते सगळे कसे पाहिजे? डिफरंट पाहिजे. मग मी काय करतो पहा, आपलं उत्तर किती होतं? टोटल M होतं. हे कसं उत्तर होतं? आपण कॅन्सल केल्यानंतर M उत्तर होतं. म्हणजे आपलं उत्तर किती होतं? 3. हे कधी आलं? आपण सेम भाग कमी केल्यानंतर आलं. मग आता सेम भाग आपण काय करायचं? काय वेगळाच आहे. म्हणजे काय? त्याच्यामध्ये सारखेपणा नाही. यांनी जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर पुढे जागेवर राहतं. बघा 3 ला जर आपण 2 फॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती आलं? आपण 6. उत्तर किती आलं? 6. ते मागाचं उत्तर किती होतं? 6. आणि उजव्या बाजूला पण किती उत्तर? 3 फॅक्टर मध्ये उत्तर किती? याचं पण किती आलं? 6. म्हणजे M into N1 factorial is equal to N factorial असं या ठिकाणी आपल्याला मिळालं. मग आपलं उत्तर M होतं, त्याला जागेवर ठेवला. हा M1 फॅक्टोरियल जो होता त्याला काय केला? खाली पाठवला. म्हणून उत्तर आपलं किती आलं बघा? 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय किती आलं? 2 फॅक्टोरियल. म्हणून उत्तर लिहिलं 3 into 2 into 1. खाली 2 into 1 लिहिलं आणि हा भाग काय झाला? म्हणून आपलं उत्तर किती आलं? 3. आता बरोबर लक्षात येतं सगळ्यांच्या. म्हणजे अशा पद्धतीने हा फरक आपल्याला पाहावा लागेल. ठीक आहे? ओके. हा तितकासा समजायला कडा. नोट पहिली नोट पहा. द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ N ऑब्जेक्ट नॉट ऑल डिस्टिंक्ट. कालपर्यंत ऑल डिस्टिंक्ट पाहत होतो, आता नॉट ऑल डिस्टिंक्ट पाहतो. फेट N1 ऑब्जेक्ट्स आर वन टाइम, N2 ऑब्जेक्ट्स आर सेकंड टाइम. Taken all at a time, this can be done in N factorial divided by N1 factorial into N2 factorial. आता इथं आपल्या एखादं एक्झाम्पल घेता येऊ शकतं. समजा आपण एखादं दुसरं उदाहरण घेतलं, मॅथमॅटिक्स. आता इन मॅथमॅटिक्स बरेचसे लेटर वेट सेम आहे. मग M किती वेळा झाला रिपीटेड? 2 टाइम्स. A किती वेळा झाला? 2 टाइम्स. T किती वेळा झाला? 2 टाइम्स. बरोबर आहे? आता वाटकी रस्तीमध्ये हा कधीतरी येणार सारखा सेम दिसणार आहे. मी याला 1 वाला द्यायला तुम्हाला तर आपल्याला लेटर सेम दिसणार आहेत, बरेच लेटर सेम दिसणार आहेत. म्हणून ते काय करायला आपल्याला बघावं लागतं, कारण की आपल्याला डिस्टिंक्ट परम्युटेशन हवं असतं. मग आता काय करणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 किती लेटर्स आहेत मॅथमॅटिक्स मध्ये? 11 लेटर्स. मग आपण वरती उत्तर लिहिलं 11 फॅक्टर आणि खाली लिहिताना M दोनदा रिपीट झाला म्हणून त्यासाठी 2 फॅक्टर, A दोनदा रिपीट झाला म्हणून 2 फॅक्टर आणि D दोनदा रिपीट झाला म्हणून 2 फॅक्टर. असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. हे त्याचं प्रॉपर आन्सर आपल्याला सांगता येईल. म्हणजे जितका कोण रिपीट झालाय तेवढ्या फॅक्टरनी तेवढा काय करायचा? भाग काय करायचा? कमी करून घ्यायचा. जेणेकरून जसं मग आपल्याला ODD हा तसा जर वेळ घेतला असता आपल्याला जसा 6 वेळा, पण आपण त्याचा जो रिपीट झालेला भाग काय करायला कमी करून घेतला. मग याचं उत्तर फक्त किती आलं? आपलं 3. तसं रिपीट झालेला भाग काय करायला? आपल्याला या टोटल लेटर मधून वजा करायचं. आता समजा रिपीट झालंच नसतं तर आमचं उत्तर किती झालं असतं? 11 फॅक्टर.
एका लेटर रिपीट झालं असतं तर किती असतं 11 फॅक्टोरियल. पण रिपीट झाल्यामुळे जो जो लेटर रिपीट झालाय तेवढा काय करायला आपल्याला त्याच्यातून वगळावं लागेल, कारण की तो आपल्याला दोनदा दिसणार आहे. जसं ओडीडी D1 DD आणि OD2 DD हे दोन्ही सेमच आहेत. आपण फक्त जर नंबरिंग दिलं तर सेम लेटर तयार होतात. ते काय लागतात आपल्याला वगळून टाकावं लागतात आणि म्हणून आपण असं त्याच्यातून वगळावं लागतात. ही प्रोसेस आहे वगळण्याची. दॅट इज द डिस्टिंक्ट परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे. पण त्याच्यामध्ये काही लेटर सेम असेल तर. दुसरं पहा, द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट नॉट ऑन डिस्टिंक्ट देन n1 ni ऑब्जेक्ट्स आर ऍट अ टाइप I. जसं n1 1 टाइम्स n2 2 टाइप होतात. तसं इथं इन जनरल विचार करा. n1 1 टाइप, n2 2 टाइप, n1 1 टाइप, n2 2 टाइप, n2 3 टाइप, n2 4 टाइप, अशा अनेक लेटर सेम असू शकतात. आणि मग एकत्र त्यांचं परम्युटेशन घ्यायचं असेल तर n फॅक्टोरियल डिवाइड बाय n1 फॅक्टोरियल इंटू n2 फॅक्टोरियल इंटू n3 फॅक्टोरियल डॉट डॉट nk फॅक्टोरियल असं आपल्याला घेता येईल. आणि सगळ्यांची बेरीज केली तरी आपल्याला n पर्यंत उत्तर जाता येतं कामा नये. म्हणजे मला सांगायचं असं हे सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर किती आलं 6. 11 पेक्षा लहान आला, 11 पेक्षा लहान आहे तो सगळ्यांची बेरीज केलं तर लक्षात जायचं याच्यापेक्षा मोठे असता कामा नाही. हे लक्षात घ्यायचं. हे तुमचं मी दोन्ही काय केलं एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. कळलं नोट? ओके. Now example, find the number of permutation of letters OBN2, OBUNTU. ठीक है. So the word OBN2 consists of किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 आणि 7 6 लेटर्स. त्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत? 6 लेटर्स. आउट ऑफ 6 लेटर्स कोण रिपीट झालंय? यू रिपीट्स. किती वेळा झालाय? यू रिपीट्स 3. किती वेळा रिपीट झालाय? मग मध्ये दी टोटल नंबर ऑफ डिस्टिंक्ट परमुटेशन can possible letters can possible be the letters of word UBN. ठीक आहे. is काय उत्तर येईल किंवा आर म्हणून मला उत्तर काय म्हणून आपल्याला उत्तर किती आहे? टोटल नंबर ऑफ किती? 6 फॅक्टोरियल. आणि यू किती वेळा रिपीट झालं? 3 वेळा. तुम्ही त्याच्या खाली काय लिहायचं? 3 फॅक्टोरियल. ओके. मग उत्तर किती आलं? 6 into 5 into 4 into 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल कॅन्सल. उत्तर आलं 120 डिफरंट वेज. एवढेच फक्त अक्षर वर्ड शब्द तयार होतील. खरं तर मी हे सगळे वेगवेगळे काल आपण उदाहरण पाहिलं होतं. किती तयार व्हायला अपेक्षित होते? जर सगळे वेगवेगळे जर मानले तर किती व्हायला पाहिजे होते? 720 वर्ड्स तयार व्हायला पाहिजे होते. पण खरं तयार किती होतं? 120. काय असं होतं? त्याच्यातले 600 जे वर्ड्स आहेत ते काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. जे सेम दिसतात आपल्याला आणि सेम आपल्याला दिसायला घ्यायचा नाही. मग सेम कारण काय घ्यायचं नाही? काय होतं? डिस्टिंक्ट परम्युटेशन फाइंड आउट. आणि म्हणून सेम घ्यायचा नाही. मग सेम घ्यायचा नाही म्हणलं किती वेळा लागेल आपल्याला? 600 सेम दिसणारे शब्द ओळख लागतील. मग 720 पैकी फक्त किती शिल्लक राहतील की आपल्याला ते वेगळे दिसतात. त्याच्यामध्ये काही साम्य दिसत नाही. असे फक्त किती असतील? 120 असतील. कळलं जायला? जर हे वेगवेगळे लेटर घेतल्या तर किती शब्द दिसले असते? 720 दिसले असते. 6 पाठवलं 720 येतं. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला सेम दिसणारे कट करून घ्यावं लागतील. आणि म्हणून त्याचं उत्तर फक्त किती राहते? 120 राहते. अतिशय काम सोपं आहे. कळलं जायला? पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. How many arrangement can made with the letter of the word calculator? In how many of these arrangement vowels are together? स्वर एकत्र असल्याचे arrangement. दुसरा प्रश्न आहे. 2 प्रश्नाचे आपण उत्तर लिहायचं. सोल्युशन अगदी साधं सिंपल पद्धतीने म्हणायचं. दी लेटर, दी वर्ड कोणतं आहे? कॅल्क्युलेटर
The word calculator consists of किती लेटर्स आहेत? 10 का 1 2 10 लेटर्स. किती लेटरचा काय झाला? 10 लेटरचा काय झाला? कंसिस्ट ऑफ 3 लेटर्स. आता पुढे जायचंय. पुढे काय झालं? त्यामध्ये काय झालं? ए काय होतं का सी होतं? सी रिपीटेड ट्वाइस, 2 टाइम्स. त्यानंतर ए रिपीटेड किती वेळा? 2 टाइम्स. अँड ए झाला, सी झाला, एल रिपीटेड 2 times. And remaining are distinct. बाकी सगळे कसे वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला हेच टोटल नंबर ऑफ परमुटेशन can possible is काय उत्तर आहे? उत्तर तर वरती 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. उत्तर संपलं. डिफरंटली अशा पद्धतीने आपलं त्याचं बाकी सोडवण्याची काही गरज नाही. त्यानंतर हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपल्याला पाहिजे इन दी वर्ड calculator consists of A, U, A, O are 4 vowels. Consist of 4 vowels. So contains किती वॉवेल्स तयार होतात? किती वॉवेल्स आहेत? 4 वॉवेल्स. आता 4 वॉवेल जर असेल, आता आपलं काय सांगितलं प्रश्नामध्ये? वॉवेल्स आर काय सांगितले? टुगेदर. मग आता काय म्हणायचं? 4 वॉवेल. these 4 vowels consider as a single letter X. सिंगल लेटर काय करू आपण त्याला? X म्हणू. हेच you can arrange 7 different letters. 7. आता 7 मध्ये डिफरंट लेटर मध्ये काय करतात? 7 different letters. Out of 7 letters. आता 7च लोकांची अरेंजमेंट करायची. बघा इथे 4 गेले म्हणजे राहिले किती? शिल्लक 6 राहिले. मग 6 आणि हा एक ऍड करायचा एक सोला लेटर. किती झाले टोटल लेटर? 7 झाले. आता 7 मधले आउट ऑफ 7 लेटर कोण रिपीट झाले? सी रिपीटेड 2 टाइम्स. त्यानंतर एल रिपीटेड 2 टाइम्स. एल रिपीटेड 2 टाइम्स. आणि मग काय म्हणतात? दिस कॅन बी डन इन काय उत्तर? 7 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल 2. ओके ना? आता याचं उत्तर जे आहे ते किती येतं बघा? 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. उत्तर आलं 2 into 2 म्हणजे 4 गेट कॅन्सल. मग आता उत्तर बघा 6 म्हणजे 30 180. टोटल उत्तर किती आहे? 12 60. बरोबर आहे का? एवढे डिफरंट गेले ते आपल्याकडे पाहा. ओके. आता आफ्टर दिस 4 vowels can be arranged
4 vowels can be arranged. In 4 vowels, A repeated 2 times. A repeated 2 times. This can be done in already products 4 factorial divided by 2 factorial. म्हणजे 4 into 3 into किती आलं 2 factorial. आन्सर 2 factorial काय असेल 12 different. मग काय म्हणतात ना आपण means total number of distinct permutations can be possible in काय उत्तर येणार टोटल 1260 गुणिले किती आलं 12 उत्तर किती आलं 15120 डिफरंट. ओके ज्या शब्दात आपण त्याचं उत्तर लिहिता येईल. ठीक आहे.